काही गाईडलाईन्स आहेत. धरणात किती पाणी साठा असल्यानंतर आपण काय करू शकतो. सन्माननीय राज्य शासनाचं परिपत्रक आहे, ज्यामध्ये असं सांगितलेलं आहे की पाणी कपात करण्याचे निर्देश का करावे लागलेत की ऑगस्ट पर्यंत हे पाणी आपल्याला पुरवायचं आहे. अल निनोच्या पार्श्वभूमीवरती असं सांगण्यात आलंय. पण आज नाशिक शहरामध्ये एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जे काही स्मार्ट सिटीचे कामं आहेत, आपल्याला जे WDP वर्क्स आहेत ते कम्प्लिशन स्टेजमध्ये नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे की आज पूर्ण पंचवटी विभागाचा जो इलेक्ट्रिक सप्लाय तो बंद होता, जेणेकरून त्यांच्या टाक्या भरलेल्या नाहीये दिवसभरामध्ये, आणि म्हणून पंचवटी विभागामध्ये पाणी पुरवठा झालेला नाही. आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आणि पुन्हा रविवार. म्हणजे उद्याचा जर खाडा गेला पाण्याचा तर रविवारी सुद्धा पाणी लाईन चार्ज करण्याकरता मिळणार नाही, आणि याचा इम्पॅक्ट म्हणजे पूर्ण वीकेंडवरती होईल. आणि म्हणून उद्याच्या शनिवार करता पूर्ण नाशिक शहरासाठी पाणी पुरवठा होणार आहे असे निर्देश मी या महासभेत दिलेले आहे. आणि त्यासाठी आपल्याला एक साधक बाधक चर्चा करून आपण सभागृहाचं मत घेतलेलं आहे. आणि उद्या पुरता फक्त हा निर्णय आहे. प्रशासनाने जर काही पाठवलेलं असेल तर ते प्रत्येक शनिवार नसून उद्याच्या शनिवार पुरता पूर्ण नाशिक शहराकरता पाणी पुरवठा होणार आहे. महाराष्ट्र शासनाने ज्या गाईडलाईन दिल्या आहे त्याची पायमल्ली आम्ही करू शकत नाही. महाराष्ट्र शासनाच्या गाईडलाईन्स आम्ही फॉलो करतोय, पण स्थानिक लेवलला जी परिस्थिती उद्भवली आहे ती मग इलेक्ट्रिफिकेशनची असेल किंवा WDP वर्क्सची असेल, त्या कारणास्तव उद्या पूर्ण शहरामध्ये पाणी पुरवठा होणार आहे.